मित्रांनो, आपण अशा बैलाची मुलाखत घ्यायला आलो आहे ज्याने याच 26 जानेवारीपर्यंत लागोपाठ 16 गुलाल घेतलेले आहेत. अशा नंदी त्याचं नाव आहे बिल्ला आणि तो सध्या चर्चेत आहे. काही कारणास्तव तो आजारी होता म्हणून तो थोडा बसला होता. आता पुन्हा त्यांनी कमबॅक केलेलं आहे आणि आपण मालकांकडून जाणून घेणार आहोत या बिल्ला बैलाबद्दल. दादा, पहिला बिल्ला बैल कुठला आणि कोणाच्या नावाने धावला जातो? बिल्ला बैल शिवम योगेश पाटील, जय प्रवीण पाटील, प्रितेश गुरुनाथ पाटील, प्रांसी योगेश पाटील, महेश पाटील यांच्या नावाने धावला जातो. दादा, या बिल्ला बैलाची कारकिर्दी काय? कारकिर्दी म्हणजे आता दीपावलीनंतर बिल्लानी सलग 16 शर्यती म्हणजे 26 जानेवारीपर्यंत बिल्लाचा गुलाल पारलाच नव्हता. कुठल्याही मैदानात जावं तिथे बिल्लाचा गुलाल 100% म्हणजे लोक पब्लिक बोलत. बिल्लाचे पैरे कसे असायचे दादा? बिल्लाचा पैऱ्या म्हणजे पडलेगावच्या सारख्यासोबत बिल्लाची गाडी आजपर्यंत पडलेच नाही. आणि शंभूमध्ये पळाला, चांगले पायऱ्यामध्ये बिल्ला पळाला. नक्कीच. कोणाच्या दावणीचा होता बिल्ला? पागडीच्या पाड्याचा समोरच्याच गावातला बैल होता. आम्ही एकच वर्षी झाला बिल्लाला घेतलेला आणि 1 वर्षात आमचा म्हणजे बिल्ला ग्रुपचा आणि मालकांचा पूर्ण नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण बिल्लाने केला. दादा, खरेदी करायला कोण गेला होता याची? खरेदी करायला आपले शिवम योगेश पाटील, गुरुदेव शेठ पाटील, प्रवीण शेठ पाटील, महेश शेठ पाटील, उमेश शेठ पाटील याही खरेदी केली. आपले प्रवीण दादा तर माहिती आहे बैलांमध्ये त्यांना जाणकारी आहे, तरी पण या बैलामध्ये अशी काय खासियत आहे तुम्हाला वाटलं की हा बिल्ला दाव आपल्याला घेऊ खरेदी केला, आपल्याला दावणी लावून चांगला नाव करेल? काय बघितलं असं याच्यात? ऑलरेडी याच्या आधी आमच्याकडे सोन्या बैल होता, तो 2च शर्यती म्हणजे पडल्या त्यानंतर आम्ही विचार केला का सोन्यामध्ये आपला जमणार नाही, कारण आमचा टॉपचा ऑलरेडी केला असतो. त्याच्यामुळे आम्ही बिल्ला समोरच्या गावात बिल्ला आम्हाला समजला होता का बिल्ला विकाचे. त्याच्यामुळे आम्ही समोरच्या गावात पागडीच्या पाड्यात गेलो आणि बिल्लाची खरेदी केली आणि बिल्ला आमच्या दावणीला आला. 1 वर्षात पूर्ण आमचा ठाणे रायगडमध्ये म्हणजे चांगला नाव केला बिल्ला. नक्कीच. आता उद्याचा आपलाच उसाटण्याचा मैदान आहे आणि 1 मे म्हणजे मोठा मैदान आहे उद्याचा. उद्याची तयारी कशी आहे बिल्लाची? बिल्लाची उद्याची तयारी चांगली आहे. आता 4 दिवस झाला आम्ही बिल्लाचं नाव एक बैल पण सांगून सोडलेला आहे. अजूनपर्यंत आम्हाला काय जोर काय झाला नाही आणि आमचा बैल लपून पण आहे दुसऱ्या बैलाला पण त्या जोर नाही झाला, कारण आम्ही 2 बैलांना पैर दिलेले आहेत पण दोन्ही बैलांना अजूनपर्यंत बिल्लाला जोर नाही झाला. पण आज बघू, आज रात्री जर झाला बिल्लाला जोर. नाही दादा, बिल्ला कोणत्या साईडने कोणत्या खांदी घालतो? बिल्ला दोन्ही साईडून पळतो, डावीने आतून पळतो, उजवीने पब्लिकनी. आणि बिल्लाचं नियोजन आहे सूरज गडके असतील, योगेश पाटील, गुरुनाथ शेठ पाटील, प्रवीण शेठ पाटील हेच जास्त मजा करतात. सुट्टीपासून याचा सुतापर्यंत कसा पर आहे म्हणजे कसा? तो सुट्टीला कुठलीही गाडी असू दे, कितीही मोठी गाडी असू दे समोरची, सुट्टीला बिल्ला म्हणजे तिला टाकूनच निघणार. सुट्टीला बिल्ला टाकूनच निघणार आणि पुरा पण बिल्ला म्हणजे जसा बैल असेल तसा म्हणजे बिल्ला वारतच असतो. नक्कीच. मग दादा, अजून बिल्लाने आता चांगले पैऱ्यामध्ये परा अशी कोणती इच्छा आहे की त्या पैऱ्यामध्ये आपला बिल्ला दिसला तर आणखीन नाव रूपाला येईल किंवा तो त्याची ती धमक आहे तो नक्कीच चांगला पैरा असल्यावर ते दाखवून देईल आणखीन? बिल्लाला म्हणजे भरपूर पैरे येतात, पण आम्हाला पण मॅच जर झाले तर आम्ही त्यालाच पैरा देतो. नाहीतर जरी बैल दावणीला बसला तर आम्ही तरी पण जमते, कारण प्रवीण शेठचा, गुरुदेव शेठचा आणि योगेश पाटीलचा, उमेश शेठ पाटीलचा यांचा चांगलाच खेळ म्हणजे, कारण ते टॉपमध्येच खेळतात. त्याच्यामुळे आम्ही चांगला जर पैरा आला त्यालाच आम्ही पैरा देतो आणि चांगले टॉपचे पैरा आले तरच आम्ही खेळतो. म्हणजे चांगल्या पैऱ्यामध्येच, कारण त्याची तशी कारकिर्दी आहे त्यानुसारच त्याला पैरे केले जातात. त्यानुसारच पैरे करतोय. आणि बिल्लाचा गुलाल म्हणजे जास्त या सीझनला पारलेला नाही. आम्ही आता 26 जानेवारी नंतर बिल्ला आजारी पडला, 1 महिना आम्ही सलग बसून ठेवला, त्यानंतर आम्ही परत काढला, त्यानंतर चांगलं पैरं झालं, त्यानंतर बिल्ला गुलालाच आहे. आता पक्षा गोलोलीचा पक्षाला तिथं आम्ही टाकला होता, इथं पिसारे पाटील, तिथं पण गुलाल चांगला झाला. नक्कीच दादा, नक्कीच. आता उद्या देवाच्या कृपेने नक्कीच शर्यत होईल आणि तो नक्कीच पुन्हा तोच धमक आपली दाखवेल आणि लगातार 16 गुलाल घेतल्यानंतर पुन्हा त्याची कारकिर्दीला सुरुवात झाली अशीच ईश्वरचरणी का प्रार्थना करतो. अजून काय बोलेलं आहे बिल्लाबद्दल? बिल्लाबद्दल म्हणजे अजून आता मग आम्ही 3 दिवस झाले नाव सोडून एक बैल सांगून बिल्लाचं नाव सोडलेलं आहे, पण बिल्लाला अजून काही 3 दिवस झाले जोर झाला नाही. आणि दुसऱ्याचा पण नाव सोडलं आहे बिल्लाला पुणे, दुसऱ्यामध्ये बिल्लाला पुणे त्याला पण जोर झालेला नाही. आणि बिल्लाला जर जोर उद्या जर नाही जोर झाला
आम्ही कुणाची पण गाडी आम्ही स्वतःहून फिरू शकतो बिल्लाची गाडी, आणि 100% उद्या बिल्ला गुलाल गेला आम्हाला असे असेल. म्हणजे उद्या शर्यत करणारच काही झालं तरी. आमचा गावचा मैदान आहे, बिल्लाची शर्यत तुमच्या होणे ही गरजेची आमच्यासाठी. आणि पारंपरिक मैदान असल्यामुळे बिल्ला उद्या या मैदानात कधी बिल्लाचा गुलाल पारला. तर कुठून खरेदी केला म्हटलं तुम्ही? बिल्ला पागडीच्या पाड्यातून समोरच्या गावातूनच खरेदी. अच्छा. मग हा कधी 3 फेऱ्यामध्ये पळालेला आहे? 3 फेऱ्यामध्ये. आता एकविरेचा मैदान झाला. हा. आता त्यामध्ये बिल्ला गटपात झाला होता. काही कारणास्तव बिल्लाचा जुकार मोरला, त्याच्यामुळे गटाला गाडी 2 नंबरला बसली. नाहीतर बिल्ला गट सिमी पण पास झाला होता. अच्छा. नाहीतर गट 100% पास झाला, सिमीला पण पास झाला असता बिल्ला, पण जुकार मोरल्या समोर, त्याच्यामुळे बिल्लाची गाडी मागे राहिली. तेव्हा त्याच्या पायऱ्यात कोण होता दादा? त्याच्या पायऱ्यात ओवल्याचा काशी होता. ओवल्याचा काशी होता. म्हणजे चांगलेच पैरे. मी जर तो जुकार तुटला नसता तर कदाचित सेमी सुद्धा त्यांनी काढली. बिल्लाची म्हणजे फायनल मध्ये बिल्ला होता, पण जुकार तुटला काही कारणास्तव त्याच्यामुळे, आणि शिंग पण कातरा शिंगात तुटला, त्याच्यामुळे बिल्ला मागे राहिला. दादा तुम्ही उद्याच्या मैदानाबद्दल सांगा ना, कसं नियोजन असणार आहे उद्याच्या मैदानात? आमचा नियोजनमध्ये 100% नियोजन आणि शरद ग्रुप उसाटण्याचं नियोजन असतं. तिथं आम्ही कुठले म्हणजे कमी पडत नाही. एक गोंड्यावर जरी नाव दिला कोणी त्याच्यासाठी 2 म्हणजे जो हारणाऱ्याला पण सायकल आहे, जिंकणाऱ्याला पण सायकल आहे. अच्छा. आणि उद्या तर खूप सारे मैदानं पण आहेत, आणि येणारे परवाचा मैदानसुद्धा घाटावरचा मोठा कोरेगावचा मैदान आहे. मग तुम्ही कसं आकर्षण केलं आहे येणाऱ्या? उद्यासाठी भरपूर गाड्या थांबलेल्या आहेत, कारण आम्हाला सर्वांचे फोन आले, चांगले मालकांचे फोन आले. प्रवीण शेठ असतील, गुरुदेव शेठ पाटील असतील, योगेश शेठ पाटील, महेश शेठ पाटील, यांना चांगले लोकांचे फोन आले. काही 1 मेसाठी आम्ही बैल थांबवत आहेत, वरती नेत नाही. जरी 2 तारखेचं जरी मैदान असले तरी 1 तारखेचा पारंपरिक मुंबईमधला इंद्रकित्री मैदान, उसाटणे गावचा मैदान म्हणजे आहे, त्याच्यामुळे सर्वही बैल इथं थांबवलेले. आकाशदादा राऊत यांचा डोंगर आता असणारच आहे, ते स्वतः बोलले होते. 100% ते स्वतः बोलले. परत आपला सैराट आहे, आणि बिल्लाला जो पायरा होता तो 1 नंबर मधला उद्यासाठी पायरा होता. काही कारणास्तव तो पायरा काल 9 वाजता कॅन्सल झाला, आणि त्याच्यानंतर पण टॉपचाच बिल्लाला पायरा आहे. आता पण आम्ही एक बैल सांगून नाव चोरलेलं आहे, आणि दुसऱ्यामध्ये येऊन बिल्लाला आम्ही दिलेला आहे. कारण जे खालचे गारा मालक असतात त्यांना पण आम्ही बैल देतो, कारण कुणाला नाराज होतच का म्हणे. आज आपला बैल पळतो, उद्या त्यांचा पळणार, पण बिल्ला सर्वांच्या पायऱ्यामध्ये पडला. नक्कीच दादा. बिल्ला जसा सुरुवातीलाच त्यांनी कमाल केली. एकही मला 16 शर्यतीमध्ये एकही शर्यत हारला नाही लगातार. 16 शर्यती 26 जानेवारीपर्यंत बिल्लाचा एकही गुलाल पडला नव्हता. जे सत्यवाले असतील, काही पब्लिक असेल, बिल्लाच्याच बाजूनी, म्हणजे जे काय असेल त्या बिल्लाच्याच बाजूनी हे करतात. नक्कीच दादा. नक्कीच उद्यासुद्धा शर्यती होतील, आणि 1 नाही 2 शर्यती होतील, आणि बिल्ला गुलाल गेली हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तो पुन्हा आजारातून बाहेर आलाय, तोच कमबॅक, तीच दहशत पुन्हा दाखवेल. बिल्लाला काही कारणास्तव म्हणजे कफ आणि सर्दी झाली होती, त्याच्यामुळे आम्ही बैल थांबवला होता. आणि याचा रोजचा सराव म्हणजे उमेश शेठ पाटील, सनी गाताडे, आपले आकाश निकलस, म्हणजे हेच केके भाऊजी आमचे असतील. हे रोज 6 वाजता याचा रोज सराव बिल्लाचा असतो. आणि बिल्ला आमचंही म्हणजे गावच्या मैदानात आजपर्यंत बिल्लाने हार मांडलेली. शुभेच्छा दादा तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी. थँक्यू.